नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका मालवणी पद्धतीत तिखट डाळ कशी बनवतात ती दाखवतले, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिला आपण काय काय साहित्य लागता ता बघूया। हे मी भिजवलेली तूर डाळ घेतलंय, कढीपत्तो, पाणी, भाजलेला वाटाप, मीठ, लसूण, मोहरी, तेल, जिरा, टोमॅटो, मालवणी मसालो, कोथिंबीर, हिंग आणि कोकमा। आता होय बघा, चुलीत आग झाली आहे, त्याच्यावर मी मातीचं भांडा ठेवून घेते। त्याच्यात मी तेल टाकून घेते। तेल चांगला गरम झाला काय त्याच्यात मस्त असो हिरवगार कढीपत्तो टाकून घ्यायचो। आता त्याच्यात मी टाकते मोहरी। मोहरी तडतडली आहे, आता त्याच्यात मी टाकते जिरा। आता ह्या 2 मिनिटं परत मिक्स करून घ्यायचा। आता त्याच्यात मी टाकते बारीक केलेली लसूण आणि त्याच्यात टाकते हिंग। जर तुमका हिंग आवडत नसत तर तुम्ही नाही टाकलात तरी चालत। आता हे परत एकदा चांगला मिक्स करायचा। आता त्याच्यात टाकतले मी टोमॅटो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता टोमॅटो 2 मिनिटं भाजून घेऊया त्याला। लक्षात ठेवा, हे बनवताना जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅस एकदम बारीक करून हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं। आता त्याच्यात मी टाकते मालवणी मसालो। आता होय बघा, मालवणी मसालो टाकले। आता त्याच्यात मी मालवणी भाजलेला वाटाप टाकते। हे बघा, आता ह्या वाटाप 2 मिनिटं तेलात आपण भाजून घेऊया। तुम्ही असा वाटाप बनवून तेलात भाजताच की नाही तर कमेंट करून नक्की सांगा। असा वाटाप भाजल्यामुळे ना आपल्या डाळीत चांगली चव येते, म्हणून कधी पण भाजलेला वाटाप 2 मिनिटं तेलात भाजून घ्यायचा। आता ह्याच्यात मी टाकलेलं आहे भिजवलेली तुरीची डाळ। आता तुम्ही तुरीची डाळ शिजून पण घेऊ शकतात, मी फक्त भिजून टाकले। आता ही चांगली मिक्स करून घेऊया आपण। आता त्याच्यात मी टाकते पाणी। पाणी टाकून झाला का एकदा परत मिक्स करून घ्यायचा। आता ह्याच्यात मी टाकलेलं आहे मीठ। बघा, मीठ टाकलं आहे। आता ह्याच्यात मी 4 ते 5 कोकमा टाकून घेते। कोकमामुळे ना मस्त असं आंबटपणा येतं ह्या डाळी, म्हणून मी 4 ते 5 कोकमा टाकून घेतलं आहे। आता ही डाळ आपण झाकण ठेवून शिजून घेऊया। बघा, डाळ चांगली शिजली आहे आणि मस्त असं डाळी कढीला। आता त्याच्यात मी टाकते मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर। तर तयार असं आपली मालवणी पद्धतीतली तिखट डाळ। तर ही डाळ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मालवणी पद्धतीची अशी डाळ एकदा तरी नक्की करून बघा। आणि ह्या डाळीचं व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।